श्री हरिकृष्ण हाइट्स इथं अत्यंत वाजवी दरात 25 एमिनेट्स आणि प्रशस्त पार्किंगसह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंगसाठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 90 90 78 78 33। नाशिक महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेतलेल्या विद्यमान नगरसेवक मच्छिंद्र सानप यांची आता स्थायी समितीच्या सभापतीसाठी चर्चा सुरू आहे। नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीसाठी मच्छिंद्र सानप यांनी भाजपकडून अधिकृतपणे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेना शिंदे गटाचे गटनेते अजय बोरस्ते यांसह महापौर हिमगौरी आडगे यांनी ज्या पद्धतीनं महापौर आणि उपमहापौर पदी शिवसेना भाजपचे उमेदवार निवडून आले, त्याप्रमाणे स्थायी समितीच्या सभापती पदी देखील आमचाच उमेदवार निवडून येईल असा विश्वास व्यक्त केला। शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचाच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल। आज स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत गटनेते, उपमहापौर, आपले विनास अण्णा या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्रजी सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होतील, युतीचेच होतील। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युतीमध्ये आम्ही उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 3 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर बोलू। त्यामुळे नाशिकच्या राजकारणाला वेगळा रंग लागल्याचं पाहायला मिळतंय। नाशिक महानगरपालिकेत भाजपने एकाती सत्ता काबीज करत महापौर निवडीनंतर स्थायी सभापतीपदी देखील आपला उमेदवार बसवण्याची जोरदार तयारी केली आहे। या पदासाठी केवळ भाजपकडूनच अर्ज आल्यामुळे ही निवडणूक देखील महापौर उपमहापौर पदासारखीच बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। सभापती पदासाठी बुधवारी निवडणूक प्रक्रिया पार पडते। आज 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत आहे। त्यामुळे आता स्थायी समितीच्या सभापतीपदी नेमकं कोण विराजमान होणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक कुरेशी, नाशिक।